कार इन्शुरन्स का महत्वाचा आहे? भारतामध्ये तुम्हाला माहितीच असेल की इन्शुरन्स हा मॅन्डेटरी आहे. झिरो डे पॉलिसी आपण कधी घेऊ शकतोय आणि किती वर्षांपर्यंत घेऊ शकतो? मेजर ऍक्सिडेंट झाल्यानंतर गाडी टोटल लॉस कन्सिडरेशन केली जाते आणि जेवढी इनवॉइस व्हॅल्यू असेल तेवढी त्या व्यक्तीला दिली जाते. इलेक्ट्रिक गाडीचं काय, त्यामध्ये काय काय कव्हर मिळतो? इंजिन प्रोटेक्शन जसं म्हटलं तसं त्यात काय प्रोटेक्शन मिळते? तर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मॅक्झिमम 1 वर्ष किंवा 2 वर्षच तुम्हाला त्याचा बेनिफिट तुम्हाला ॲड ऑनचा मिळत असतो. नमस्कार, मी कोल्हापूरकर ऋषी. आपले पुनश्च स्वागत आहे एका इन्शुरन्सच्या पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासमोर बसलेले आहेत आज बिपिन पाटील साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. तर आज आपण यांना कार इन्शुरन्सबद्दल माहिती विचारायची आहे. साहेब, कार इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे? आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहितीच असेल की इन्शुरन्स हा मॅन्डेटरी आहे वाहनांचा. इन्शुरन्स व्हेकल ॲक्ट 1948 नुसार प्रत्येक वाहनाचा इन्शुरन्स असणे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या वाहनामुळे जर समोरच्या व्यक्तीचं काही नुकसान झालं तर तेही त्या इन्शुरन्समधून कव्हर केलं जातं. त्याचबरोबर आपल्या वाहनाचा जरी इन्शुरन्स वगैरे कव्हर असेल आपला, तर त्या इन्शुरन्समधून आपल्या गाडीचं नुकसान असेल तर त्या व्यक्तीचं एखाद्या काही नुकसान झालं तर तेही त्या इन्शुरन्समधून कव्हर केलं जातं. त्यामुळे इन्शुरन्स हा प्रत्येक वाहनाचा असणे गरजेचं आहे. तर मला सांगा, इन्शुरन्सचे प्रकार किती येतात? इन्शुरन्समध्ये जर वाहनांचा इन्शुरन्स आज आपण पाहायला गेलो तर एक फुल इन्शुरन्स असतो आणि एक थर्ड पार्टी इन्शुरन्स असतात. फुल इन्शुरन्समध्ये आपल्या वाहनाचा कव्हर होतो, आपल्या गाडीतील लोकांचा सगळ्यांचा कव्हर असतो. त्याचबरोबर आपल्या वाहनामुळे समोरच्या व्यक्तीचं काही नुकसान झालं किंवा एखाद्या प्रॉपर्टीचं नुकसान झालं ते देखील ह्या इन्शुरन्समध्ये कव्हर होतं. आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये आपलं वाहन सोडून, म्हणजे तुमच्या गाडीमुळं जर काय नुकसान झालेलं असेल व्यक्तीचं कुठल्या किंवा प्रॉपर्टीचं, ते कव्हर होईल किंवा गाडीतील व्यक्तींचं कव्हर होईल. आपल्या गाडीचं झालेलं नुकसान तेवढं थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये कव्हर होत नसतं. बरं, म्हणजे फुल इन्शुरन्स म्हणजे पूर्ण कव्हर आणि थर्ड पार्टी म्हणजे फक्त समोरच्याचा कव्हर, बरोबर? तर मग फुल इन्शुरन्समध्ये काही प्रकार असतात काय, आणि बाबा एवढ्याला एवढे असं काय? फुल इन्शुरन्समध्ये 2 प्रकार येतात. एक असतो कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आणि एक दुसरा इन्शुरन्स असतो ज्याच्यामध्ये झिरो डेप, इंजिन प्रोटेक्शन, कंझ्युमेबल, रिटर्न टू इनव्हॉइस, त्याचबरोबर लॉस ऑफ बॅगेजिंग, की लॉस, अशा प्रकारचे रायडर्स असणारा इन्शुरन्स पॅकेज पॉलिसी बोललं जातं त्याला. ते कव्हर असणारी पॉलिसी इट्स अ बेटर ऑप्शन. म्हणजे ॲज अ वाहनाचा इन्शुरन्स आपण आज करतोय तर माझ्या गाडीचा इन्शुरन्स असताना जर माझे ॲड ऑन कव्हर असतील तर ते माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर नुसताच कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे, नुसताच फुल इन्शुरन्स आहे, तर त्या फुल इन्शुरन्समध्ये काय होत असतं की तुमच्या वाहनाचं डिप्रिशिएशन किंवा त्याचा घसारा मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो, दरवर्षी रेट प्राइस त्याची जशी कमी होत जाईल गाडीची, त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा बेनिफिट पण कमी मिळणार. बरोबर. दरवर्षी म्हणजे उदाहरणात सांगायचं झालं तर आज आता 2024 आहे आणि गाडी एखाद्या व्यक्तीनं 2020 साली घेतलेली आहे. तर 2020 साली एखाद्या त्या गाडीचा हेडलाईट होता आणि तो आता ऍक्सिडेंट झाला नाही, तर हेडलाईट आता फुटलेला आहे. तर त्या हेडलाईटची किंमत आता किती असेल, तर त्यावेळी समजा गाडीचा त्यावेळेला नवीन होता तो हेडलाईट आणि त्या हेडलाईटची कॉस्टिंग एक बाबा 5,000 रुपये होती उदाहरणार्थ. मग आज आता कंपनी विचार काय करेल, जर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स असेल तर कंपनी विचार करणार की आता तिचं यूज झाला तो 4 वर्ष आणि 4 वर्ष यूज झाल्यानंतर आता तो हेडलाईट फुटलेला आहे. कंपनी त्याचं डिप्रिशिएशन 30%, 40% त्याच्यानुसार तुम्हाला काय असेल ते डिप्रिशिएशन करून तुम्हाला देईल. काही ग्लासच्या पार्ट्समध्ये होतं असं पण नसतं, त्याच्यामध्ये कवर्स असतात ॲड ऑन कवर्समध्ये. जर आपण तशा पद्धतीनं हे जे मी तुम्हाला सांगितलं की झिरो डेप, इंजिन प्रोटेक्शन, कंझ्युमेबल, रिटर्न टू इनव्हॉइस, की लॉस ऑफ बॅगेजिंग वगैरे ॲड ऑन कवर जेवढे तुमच्या पॉलिसीमध्ये असतील तशा पद्धतीनं तुम्हाला त्याचा बेनिफिट देखील मिळतो. फुल इन्शुरन्स जो आहे की नाही आपला, त्यामध्ये आपला नुकसान झालंच, गाडीचं नुकसान झालं, समोरच्याचं झालं, प्लस त्याच्या गाडीचं नुकसान किंवा प्रॉपर्टीचं काय असेल ते सगळं आपलं त्यात कव्हर झालं. तर यामध्ये ड्रायव्हर प्लस ओनरचा काही नियम असतो का फुल इन्शुरन्समध्ये? म्हणजे ॲक्सिडेंटल समजा डेथ झाली ड्रायव्हरची, करेक्ट, तर त्यामध्ये ड्रायव्हरला काही बेनिफिट मिळतात? ॲक्सिडेंटल जर व्यक्तीचं डेथ झालं तर आपल्या इन्शुरन्समध्ये एक कव्हर असतो. जर ती व्यक्ती गाडी ज्या व्यक्तीच्या नावावरती असते, ओनर ड्रायव्हर कव्हर म्हणतात, ज्याला कंपल्सरी इन्शुरन्स असतो, जो 15 लाख रुपयाचा कव्हर येतो त्याच्या व्यक्तीचा. जर चुकून डेथ झाली तर कव्हर त्याच्यामध्ये डेथमध्ये त्या ओनर ड्रायव्हर ज्याच्या नावावर गाडी आहे तोच गाडी चालवायला होता, त्याचीच डेथ झाली
आणि सगळ्यात महत्त्वाचं खरं एक गोष्ट तुम्ही ह्या व्हेकल इन्शुरन्समध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. RTOचे नियम आहेत आपल्याकडे की बाबा मी आज ड्रायव्हिंग करतोय तर माझी ड्रायव्हिंग लायसन हवे आहे, मी सीट बेल्ट घातलेला असणं गरजेचं आहे, किंवा माझं स्पीड लिमिट आता त्या रोडला किती होतं 80 स्पीड लिमिट आणि मी 120 गाडी चालवतोय आणि माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. जर हे सगळे तुम्ही नियम पाळलं, मी लेफ्ट साईडनं माझी होती, मी रॉंग साईडनं मी गाडी घातलेली असेल, तुमचे क्लेम इथं रिजेक्ट होऊ शकतात. बरोबर. म्हणजे RTOचे नियम पाळून तुम्ही जर तरी देखील तुमची काही घटना घडली, ॲक्सिडेंटल हॅपन झाला, तर 100% तुम्हाला तिथं कंपनी क्लेम देते. किंवा टू व्हीलरच्या बाबतीत आज तुम्हाला सांगायचं झालं तर आज टू व्हीलरवरती जर प्रत्येक टू व्हीलर व्यक्ती आज कोण हेल्मेट वगैरे तुम्हाला घालताना बरीचशी लोक दिसत नाहीत, पण टू व्हीलरच्या इन्शुरन्स जर एखाद्या व्यक्तीला क्लेम मिळायचा असेल तर कंपल्सरी हेल्मेट हे असलंच पाहिजे, तरच त्या व्यक्तीला क्लेम मिळणार आहे. बरं, म्हणजे नुसता गाडी घेतली आणि रस्त्यावर पळून चालत नाही, हेल्मेट पाहिजे. हेल्मेट घालून जर ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला त्याचा 0 डेप इन्शुरन्स किंवा फुल इन्शुरन्स काय असेल ते आपल्याला त्याच्यानुसार त्यांना बेनिफिट 100% मिळू शकेल. पण 0 डेप पॉलिसी आपण कधी घेऊ शकतोय आणि किती वर्षांपर्यंत घेऊ शकतो? प्रथमतः तुम्ही समजून घ्या की 0 डेप इन्शुरन्स म्हणजे काय. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये फक्त तुमच्या गाडीचा घसारा धरला जातो, ज्याच्यामध्ये डिप्रिशिएशन म्हणा किंवा तुम्ही जसं म्हणाला तसं की बाबा गाडीची व्हॅल्यू कमी झाली आता त्याच्या पद्धतीने. पण 0 डेप जर तुमच्या गाडीची पॉलिसी असेल तर तुम्हाला घसारा अजिबात धरला जात नाही आणि तुमचं जे काही नुकसान असेल आपल्या गाडीचं, वाहनाचं, समजा माझ्या गाडीचं नुकसान झालेलं आहे, माझं गाडी, त्याला आपण बंपर टू बंपर इन्शुरन्स म्हटला जातो 0 डेपमध्ये. आणि त्या गाडीचं आपण शोरूमला गाडी सोडली किंवा तुम्ही बाहेर गॅरेजमध्ये काम केलं तर ॲट ॲक्च्युअल तुम्हाला खर्च दिला जातो. म्हणजे तिथं 0 त्याचा कन्सिडरेशन जिथं आपण डिप्रिशिएशन म्हणतोय ते डिप्रिशिएशन धरलं जात नाही आणि ॲट ॲक्च्युअल तुम्हाला कव्हर मिळतो. म्हणजे जी किंमत आहे गाडीची ती पूर्ण किंमतीचाच कव्हर तुम्हाला मिळणार. करेक्ट. थोडक्यात काय तुमचं नुकसान जे काय असेल त्याच्यामध्ये आपण को पेमेंट काही करायचं नाही, आपण पैसे भरायचं नाही. मी एक मालक म्हणून माझ्या गाडीचा आज बंपर बदलला, डॅमेज झालेला, आणि मी बाबा तो कंपनीकडून नवीन टाकून दिला, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे सर्व्हिस चार्ज लावले, त्याचं सगळं मटेरियल कॉस्टिंग लावलं आणि ते सगळे लावून त्याच्यामध्ये जरी त्याच्यामध्ये काही खर्च झाला तर तो 0 डेप इन्शुरन्स जर असेल आपला तर मला काहीच पैसे भरावे लागणार नाहीत. फक्त कंपल्सरी डिडक्टेबल अमाऊंट एक असती, कंपल्सरी डिडक्टेबल प्रत्येक इन्शुरन्सच्या जागी. टू व्हीलरला एक 500 रुपये असती, प्रायव्हेट कारमध्ये 1000 रुपये असती, त्याचबरोबर मोठ्या व्हेकल्सनुसार तुम्हाला 2000, 3000 अशा पद्धतीने तेवढीच अमाऊंट फक्त तुम्ही भरणं गरजेचं असतं. बरं, मला एक अनेक प्रश्न काय विचारत होता, म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात एक शंका येते. शंका होण्याचा प्रश्न आहे की गाडीचा इन्शुरन्स आपल्याला मिळाला, त्याचबरोबर आपण ॲक्सेसरीज काय ॲड केले असतील कंपनी फिटेड, तर त्याला काही कव्हर मिळतो का त्यामध्ये? 100% कव्हर असतो, पण तुमचे ते कव्हर तुमच्या इन्शुरन्समध्ये तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे. म्हणजे किंवा तुमच्या RC वरती तुमची रजिस्ट्रेशन RC असती तर त्या RC वर समजा मी गाडीचं आता मी कंपनी फिटेड CNG आहे, उदाहरणार्थ मी गाडी घेतोय नवीन आणि माझे कंपनी फिटेड CNG आहे तर माझ्या RC वरती पण आलं आणि माझ्या इन्शुरन्समध्ये पण आलं. बरोबर. मग तिथं काहीच अडचण येणार नाही, म्हणजे इन्शुरन्समध्ये पण ते कव्हर होणार आहे आणि RC वरती पण आहे. पण चुकून मी आज माझी एक सेकंड हँड गाडी घेतली आहे आणि आता बघतोय आपण बरीच जण CNG फिट करून घेतात गाड्यामध्ये वगैरे, बाहेरून एक्सटर्नल फिटिंग म्हणतो आपण त्याला, आणि ते एक्सटर्नल फिट मी CNG केलं आणि ते माझ्या RC वर नाही आलं अजून, RC वर अपडेट नाही केलं आणि माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. बरोबर. मग उद्या मी क्लेम घ्यायला जाईन, माझा इन्शुरन्स तर आहे फुल, सगळ्या गोष्टी आहेत, पण ते मला क्लेम भेटणार नाही, कारण की हे इन्शुरन्समध्ये पण कव्हर असणं गरजेचं आहे ना, RC वरती पण कव्हर असणं. एक्सटर्नली काय जोडलं तर ते RC ला अटॅच झालं पाहिजे. करेक्ट. कारण RTO ला तुम्ही अपडेट करून घ्या, देन तुम्ही तुमच्या इन्शुरन्समध्ये पण अपडेट करून घ्या. CNG असेल कोणती ते कव्हर असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये बाय फ्युएल किट वगैरे ऑप्शन येतो. म्हणजे जसं की आता आपली गाडी माझी पेट्रोल होती, त्याला बरोबर मी CNG पण टाकलं, म्हणजे माझी बाय फ्युएल किट झाली, माझी गाडी 2 ह्याच्यावरती चालते, मग त्याच्यामध्ये दोन्ही कव्हर आहेत. मग ते तुमच्या इन्शुरन्सच्या जर तुम्ही कव्हर घेतला असेल बाय फ्युएल किटचा, त्याला एक ॲड ऑन प्रीमियम असतो जो काय असेल इन्शुरन्स घेत असताना, तर ते इन्शुरन्सचं तुम्ही ॲड ऑन प्रीमियम भरला असेल तर तुम्हाला 100% कव्हर भेटणार. तर आणखीन एक प्रश्न काय, आता माझी गाडी आहे, त्याला रिसेंटली एक मुलगा सायकलवरनं जाता जाता धडकला, त्याला स्क्रॅच उठला आणि एक बंप उठला, तर ते रिपेरेबल म्हणजे रिपेरी करून मिळणार का ते डायरेक्ट रिप्लेस करून मिळणार? आपल्याला जर तुमची इन्शुरन्स, आता आपण 0 डेप बद्दल बोलत होतो, जर तुमची पॉलिसी 0 डेप असेल, ओके, पहिली गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या गाडीच्या ह्याच्यामध्ये तुमच्या इन्शुरन्समध्ये कुठले कव्हर्स आहेत.
जर तुमच्या झिरो डेप इन्शुरन्स कवर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणत असाल की मला एक असतं मेजर डॅमेज आणि एक मायनर डॅमेज. म्हणजे मायनर डॅमेजमध्ये जर तुम्हाला माझं थोडंफार झालं आणि थोडंफार माझं काम करून मला घ्यायचं आहे, अल्टिमेटली आता ती रिप्लेसमेंट होणार का रिपेअर होणार ह्याचा डिसिजन हा प्रत्येक ज्या कंपनीचा इन्शुरन्स असेल आणि त्यांच्या सर्वेअर जे अपॉइंट केलेले असतात, सर्वेअर इज डिसाइड. बरोबर. तो शोरूमला तुम्ही जिथं गाडी सोडत असतात ते डिसाईड करू शकत नाहीत किंवा गॅरेजचा व्यक्ती डिसाईड करू शकत नाही. सर्वेअर पाहिल आणि सर्वेअर डिसाईड करेल की तुम्हाला ते रिपेअर व्हायचं एखादी मेटल का काय होणार आहे. आणखीन एक प्रश्न काय की झिरो टेप इन्शुरन्स कुणी घ्यावा? झिरो डेप इन्शुरन्स हा प्रत्येक व्यक्तीने घेतलेला कधीही चांगला आहे. त्याच्यासाठी थोडाफार ॲड ऑन प्रीमियम तुम्हाला भरावा लागतो. मग झिरो डेप म्हणजे काय, झिरो डेप म्हणणार नाही मी. झिरो डेप सहित त्याच्यामध्ये कन्झ्युमेबल, इंजिन प्रोटेक्शन, रिटर्न टू इनवाइस, की लॉस अशा प्रकारचे जे ॲड ऑन प्रीमियम, ॲड ऑन जे रायडर्स आहेत ते रायडर्स असलेले आपल्या पॉलिसीमध्ये कधीही चांगले आहेत. कारण त्याचे बेनिफिट जर आपण पाहायला गेलो तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं क्लेम सेटलमेंट होऊ शकते, तुम्हाला त्याचं गाडीचं रिपेअरिंग चांगल्या पद्धतीनं मिळू शकेल तुम्हाला, आणि आपल्याला पैसे भरावे लागत नाहीत. बरोबर. म्हणजे माझ्या गाडीचा उद्या ॲक्सिडेंट झाला, हॅपनिंग झालं तर त्याच्यामध्ये काय खर्च येईल तो खर्च मला ॲक्च्युअल खर्च तिथं होऊ शकेल. मग ते रिपेअर पण होऊ शकेल किंवा रिप्लेसमेंट होऊ शकेल. मी जसं म्हटलं तुम्हाला सर्वेअर डिसाईड करेल, सर्वेअर तुम्हाला सजेशन दिलं आणि त्यानुसार तुमच्या गाडीचं काम होऊ शकेल. मग आता तुम्ही मला इंजिन प्रोटेक्शन असेल किंवा कन्झ्युमेबल इन्शुरन्स असेल, कवर असेल किंवा रिटर्न टू इनवॉइस असेल याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये मला माहिती पाहिजे होते. इंजिन प्रोटेक्शन कवर म्हणजे काय काय येते त्यामध्ये? इंजिन प्रोटेक्शन कवर म्हणजे काय की तुमचं इंजिनचे पार्ट्स, इंजिन, गिअरबॉक्स त्याच्यामध्ये कवर केला जातो. बरं, आता ह्याच्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणे गरजेचे आहे की तुम्हाला आपल्या गाडी, माझी उदाहरणार्थ माझी पुरात बुडाली गाडी. हां, तो महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्या इथं कोल्हापुरात पूर आला, बऱ्याच लोकांना इन्शुरन्सचा प्रॉब्लेम झालेला त्यावेळेला. किंवा तुम्हाला आठवत असेल तर आता चिपळूणला पूर आलेला. हां, बरोबर. मग चिपळूणला पूर आलेला, चिपळूणच्या पुरामध्ये सुद्धा बऱ्याच वाहनांचं वगैरे गाड्या पुरात बुडाल्या. 2-2 वर्ष, म्हणजे एक दोन दिवस, 3-3 दिवस गाड्या पुरामध्ये होत्या. आणि त्याच्यामध्ये ना जर तुमच्या गाडीचा इंजिन प्रोटेक्शन जर कवर असेल तर इंजिन प्रोटेक्शन, इंजिनचा गिअरबॉक्स, क्रॅम्पशाफ्ट, ते तुम्हाला रिपेअरिंगचा खर्च असेल तो सगळा खर्च त्याच्यामध्ये कव्हर केला जातो. बरोबर. पण हे कधी ती कन्सिडरेशन, तुम्हाला ह्याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्ही मला गाडी जस्ट ओनली मला जाता गाडी बंद पडली आणि ते त्यामध्ये कव्हर होणार आहे. तुम्हाला तशी कन्सिडरेशन असेल तर 100% ते तुम्हाला ते बेनिफिट, तुम्हाला इंजिन प्रोटेक्शनचा कव्हर मिळतो. बरं, पाण्यात गाडी असताना किंवा गाडीत पाणी इंजिनमध्ये गेलेलं असताना गाडी चालू करायची नाही, केली तरी इन्शुरन्स मिळत नाही, कितपत खरं आहे? अगदी करेक्ट आहे. कारण गाडी स्टार्टर तुम्ही मारायचाच नसतो. कारण तुमच्या गाडीचा इन्शुरन्स आहे, तुम्हाला इंजिन प्रोटेक्शन कवर आहे माहीत आहे. गाडी तुम्ही टोईंग करायची आहे त्यावेळेला डायरेक्ट तुम्हाला तुमच्या गॅरेजला नियर अबाउट असेल, तुमचं शोरूम असेल तिथं नेऊन गाडी सोडायची आहे. कारण जास्त डॅमेज कुठलं असेल, कारण प्रत्येक गाडीला तुम्हाला माहीत असतं की वायरिंग आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर आता ऑटोमॅटिक गाड्या असल्यामुळं त्याला वायरिंग आणि ती जास्त डॅमेज होऊ नये त्यासाठी सर्वेअरचं तुमचं तिथं पहिला सर्वेअर हे करेल, त्याचा सर्वे करेल आणि देन आफ्टर तुमच्या गाडीचं जे काय असेल त्याचे रिपेअरिंग वगैरे तुम्हाला मिळू शकेल. ही झालं आपल्या इंजिनवाल्या गाडीबद्दल. इलेक्ट्रिक गाडीचं काय, त्यामध्ये काय काय कवर मिळतं? इंजिन प्रोटेक्शन जसं म्हटलं तसं त्यात काय प्रोटेक्शन मिळते? ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये सुद्धा ते तशा पद्धतीनं तुम्हाला कवर्स अवेलेबल आहेत. पण मोस्ट ऑफ द आज तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या इंजिनच्या गाड्यांना तुम्हाला 3 वर्ष 4-4 वर्ष तुम्हाला ते कवर कंटिन्यू मिळतात, म्हणजे झिरो डेप वगैरे, तसं तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मॅक्झिमम 1 वर्ष किंवा 2 वर्षच तुम्हाला त्याचा बेनिफिट तुम्हाला ॲड ऑनचा मिळत असतो. आणि कन्झ्युमेबल कवर म्हणजे काय? कन्झ्युमेबल कवर म्हणजे काय की माझी गाडी आज रिपेअरिंगला सोडली आणि त्याच्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झालेला आहे, ॲक्सिडेंटमध्ये माझ्या गाडीची तोडमोड झालेली आहे, त्यामध्ये गाडीचं इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, त्याचबरोबर ल्युब्रिकंट्स, जेवढ्या प्रकारचे गाडीचे ल्युब्रिकंट्स असेल ते, आणि नट बोल्ट्स, हे जर सगळेची कॉस्टिंग काहीतरी लागणार आहे, ती जी कॉस्टिंग असेल ती सगळी कन्झ्युमेबल जर तुमच्या ह्याच्यामध्ये कवर असेल तर तिथं ते कवर करेल. रिटर्न टू इनवॉइस ह्याचा अर्थ काय? रिटर्न टू इनवॉइस म्हणजे काय की ह्याच्या नावामध्येच आहे, जेव्हा गाडी तुम्ही नवीन घेता त्यावेळेला हा कवर 100% असतो आणि हा मॅक्झिमम 3 वर्षापर्यंत वगैरे दिला जातो. रिटर्न टू इनवॉइस, रिटर्न टू इनवॉइसचा अर्थच असा आहे
की ज्याच्यामध्ये इन्व्हॉइसिंग व्हॅल्यू, गाडी परचेस करत असताना, नवीन गाडी घेत असताना इन्व्हॉइसची काहीतरी गाडीची व्हॅल्यू आहे आपली, आणि माझ्या गाडीचा मेजर ॲक्सिडेंट झाला उदाहरणार्थ, आणि मेजर ॲक्सिडेंट झाल्यानंतर गाडी टोटल लॉस कन्सिडरेशन केली जाते आणि जेवढी इन्व्हॉइस व्हॅल्यू असेल तेवढी त्या व्यक्तीला दिली जाते. म्हणजे 3 वर्षांमध्ये मार्केटला विकायला गाडी गेलं तर निम्मी किंमत होत्या, पण इथे रिटर्न टू इन्व्हॉइस मध्ये 3 वर्षांमध्ये जर ऍक्सिडेंट झाला तरी तुमच्या गाडीची आहे ती व्हॅल्यू तुम्हाला परत मिळणार. त्या पद्धतीनं ॲक्सिडेंट झाला असेल, मोठा ॲक्सिडेंट झालाय आणि माझी गाडी रिपेअर होऊ शकत नाही, हा म्हणजे स्क्रॅपच गाडी पूर्ण. हा करेक्ट. अशा केसमध्ये तुम्हाला तिथं काय होईल, डिप्रिशिएशनचा पण विषय नाही होणार, गाडी रिपेअर पण नाही होणार, रिटर्न टू इन्व्हॉइस आहे म्हटल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला त्या कव्हरमुळं तेवढी किंमत तुम्हाला मिळू शकेल. तर रोड साईड असिस्टन्स आपल्याला काय मिळतो का या फुल इन्शुरन्स किंवा आपल्या झिरो डेप इन्शुरन्समध्ये? म्हणजे कुठेतरी एखाद्या रस्त्यावर गाडी माझी बंद पडली, ॲक्सिडेंट झाला, काहीतरी घडली घटना, तर आपल्याला हा रोड साईड असिस्टंट आपल्या ह्या इन्शुरन्समध्ये मिळतो का? रोड साईड असिस्टंट मिळतो, तो तुमचा असणं गरजेचं आहे. तुम्ही पॉलिसी घेत असताना ॲड ऑन रायडर तुमच्या जर पॉलिसीमध्ये असेल रोड साईड असिस्टंट म्हणजे काय की आपल्या गाडीचा एकतर टोईंगचा तुम्हाला हे असतो किंवा तिथं व्यक्तीसुद्धा तुमचा रिपेअरला तिथं येऊ शकतो. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एखाद्या वेळेस असं झालं की माझी वाहन अशा ठिकाणी आहे की जिथं मला कदाचित पेट्रोलसुद्धा मिळत नाही, बरोबर, त्या ठिकाणी रोड साईड असिस्टंटच्या माध्यमातून तुम्हाला कदाचित सर्व्हिस तशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला तिथं माणूस पेट्रोलसुद्धा घेऊन येऊ शकतो आणि त्याचा चार्जेससुद्धा तुम्हाला त्या रोड साईड असिस्टंटमधून होऊ शकतात. किंवा टोईंग करून माझी गाडी आज कुठल्या तरी नियर अबाउट शोरूमला मला न्यायची आहे, तो टोईंगचा खर्च त्या रोड साईड असिस्टंट माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो. म्हणून रोड साईड असिस्टंटसुद्धा असणं कधीही गरजेचं आहे. आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, पर्सनल बॅगेजिंग काय असेल तर त्याचा आपल्याला काय बेनिफिट मिळतो यात नाही इन्शुरन्समध्ये? त्याचा काय लॉस झाला, लॉस ऑफ पर्सनल बॅगेजिंग म्हणजे काही मटेरियल आहे किंवा काय, ह्याचं आपल्याला इन्शुरन्समधून काय मिळते? हे पहा, तुमच्या हे सगळे ॲड ऑन कवर आहेत. लॉस ऑफ बॅगेजिंग म्हणजे आज माझ्या ॲक्सिडेंट झाला आणि आपल्याबरोबर जवळ असणाऱ्या काही व्हॅल्युएबल गोष्टी आहेत की जसं की माझा लॅपटॉप असेल, माझा टॅबलेट आहे किंवा माझा मोबाईल आहे, ह्या ज्या ॲक्सेसरीज आहेत लॉस ऑफ बॅगेजिंगमध्ये माझ्या इम्पॉर्टंट आहेत आणि माझा ॲक्सिडेंट हॅपन झाला आहे. ॲक्सिडेंट हॅपन झाल्यानंतर त्या ठिकाणून माझा एकतर तिथं चोरी झालेली आहेत किंवा ते डॅमेज झालेले आहेत. ह्या जर गोष्टी माझं नुकसान झालं असेल आणि तो जर कवर माझा ॲड ऑन माझ्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असेल तर त्याचा देखील बेनिफिट तुम्हाला इन्शुरन्समधून मिळू शकतो. समजा चुकून माझ्या गाडीची चावी हरवली, कारण आजकाल बघतोय आपण चाव्या भयानक महाग आहेत, कमीत कमी 3,000 रुपयेपासून सुरुवात आहे. ती भले मग मला वाटते 75,000पर्यंत चाव्यांची किंमत आहे. मी बरंच काय काय बघितले, त्यामध्ये फीचर्स भरपूर असतात. समजा चुकून चावी हरवली, कुठेतरी गेलो पडलो, कारण माझ्याबरोबर एक इन्सिडेंट घडला माझ्या मित्राबरोबर. म्हणजे महत्त्व सांगतो, पाटील म्हणून आपल्या बावड्यातले मित्र आहेत आमचे. भगव्या चौकापासून पिंजार गल्लीपर्यंत 4 ठिकाणी माणूस थांबलेला आणि कुठंतरी त्या ह्याच्यात चावी हरवली आणि 2 व्हीलरवरून फिरवत आणि 4 व्हीलरची किल्ली खिशात ठेवलेली होती आणि त्या किल्लीची किंमत मला वाटते 16,500 रुपये. ती लागल्या शोधायला त्यांनी कोल्हापूरचा जस्ट टास्क ग्रुप असू दे किंवा व्हॉट्सअप ग्रुप असू दे सगळीकडे व्हायरल केलं. आज ताग्यात चावी त्यांना मिळालेली नाही. ही काही कवर आपल्याला ह्यातून मिळणार का? इन्शुरन्समध्ये हा देखील ॲड ऑन कवर असतो. विचारायचं नुकसान जर असं कवर असेल तर त्याचं नुकसान झालं नसतं म्हणून विचारलं. हा, की रिप्लेसमेंट म्हणून एक आपल्याकडे मोटर इन्शुरन्समध्ये आपल्याकडे एक रायडर आहे आणि की रिप्लेसमेंट जर तुमच्या गाडीचं, आता तुम्ही जसा एक किस्सा सांगितला सेम थिंग आता मागच्या आठवड्यामध्ये माझा कस्टमर एक देवबागला फिरायला गेलेले आणि मला फोन आला अचानक की बाबा त्यांच्या हे करताना समुद्रात चावी पडली. अरे वा. मग अशा गोष्टी होऊ शकतात आणि अशा वेळेला काय करायला लागतं, तिने कंपल्सरी FIR एक लागतो. बरं, म्हणजे नियर अबाउट पोलीस स्टेशन जे कुठे असेल तिथे तुम्ही पोलीस स्टेशनला FIR सबमिट करा. म्हणजे ते माझी की लॉस झाल्या संपल्यानं तो FIRची कॉपी तुम्हाला शोरूमला द्यायची आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे की आजकाल सगळ्या गाड्या ज्या आलेल्या आहेत त्या सगळ्या ऑटोमॅटेड आहेत आणि त्या चावी तुमच्या माहितीकरता सांगतो की जी चावी लॉस झालेली असती ती चावी डिॲक्टिवेट करावी लागते शोरूमला. बरोबर. कारण ती चावी कोण दुसरा कुठून गाडी यूज करून तुमची चावी किंवा तुमच्या गाडीचा परत कुठं काय म्हणजे चोरी वगैरे होऊ नये म्हणून, आणि ती चावी डिॲक्टिवेट केली जाते आणि डिॲक्टिवेट करून तुम्हाला नवीन चावी दिली जाते. आणि त्याची कॉस्टिंग तुम्ही म्हणाला तसं डिपेंड ऑन जशा आता गाड्यांच्या किमती आहेत तशानुसार आज 15-16 हजार रुपयाची चावींच्या किमती आहेत आता आहे तशा. म्हणजे कुठली गाडी कशी तिची कॉस्टिंग असेल
तसे त्याला हे आहेत, कारण फुल्ली ऑटोमॅटेड आता गाड्या आलेल्या आहेत आणि फुल्ली ऑटोमॅटेड त्याच्यामध्ये जे फीचर्स आहेत कारण सेंट्री वगैरे काय काय बरीच हो सगळ्या टेक्नॉलॉजी, परंतु की लॉस हा कधीही बेनिफिशियल हा रायडर आहे. या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या ऑडियन्सला काही सांगू इच्छित आहे का एक्स्ट्रा? की आमच्याकडून सांगणं हेच राहील की प्रत्येक गाडीचा वाहनाचा तुम्ही ज्या वापरताय त्याचं तुम्हालाही आता माहिती आहे की बाबा गाडीचा इन्शुरन्स तर करणारच आहात तुम्ही, तर ते इन्शुरन्स तुम्ही फुल इन्शुरन्स करा. त्या फुल इन्शुरन्समध्ये पण जर हे ॲड ऑन जर कवर तुम्ही अशा पद्धतीने जर घेतले असतील तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा बेनिफिट मिळू शकेल. आणि RTOचे नियम सगळ्यात महत्त्वाचं मला सांगण्याचं हेच आहे की बाबा तुम्ही ते जे नियम आहेत की आज मला ड्रायव्हिंग करत असाल ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे किंवा ज्या गोष्टी आहेत मी मगाशी म्हणालो तसं तुम्ही नियम पाळा, तुम्हाला क्लेमला कुठेही अडचण काय येणार नाही. तुम्ही RTOचे सगळे नियम म्हणजे टू व्हीलर धारक असाल तर तुम्ही हेल्मेट हे घातलंच पाहिजे. कारण आपल्या कोल्हापुरात आपण बघतोय की 20% पब्लिक आज हेल्मेट वापरते, 80% वापरत नाही. अनेक यातमध्येच प्रश्न मी विचारतो आता जाता की सीट बेल्ट फक्त ड्रायव्हरनं घालायचं आहे का शेजाऱ्यांना पण घालायचं आहे इन्शुरन्स मिळवण्यासाठी? सीट बेल्ट हा ड्रायव्हर आणि शेजारी नव्हे, जेवढी गाडीमध्ये लोक असतील ती सर्वांनी घालायचं. नाही, बरीच प्रॉब्लेम काय आपल्या लोकांच्या मध्ये सांगतो तुम्हाला. तुम्ही पण तुमची 4 व्हीलर असेल तर चेक करा. मागच्या सीटवर बसणारे जे काही मेंबर आहेत त्यांचं सीट बेल्ट जो असतोय तो पूर्ण त्या सीटच्या खाली होल असते, त्याच्यात कुंबून ठेवलेला असतोय. बघितलं आपण बऱ्याच ठिकाणी. आणि शेजारचा आता नवीन गाड्यांना ते सायरनचा प्रकार आलाय, म्हणजे ड्रायव्हरनं सीट बेल्ट घातला नाही तरी सायरन वाजतोच, शेजाऱ्यानं जरी घातला नाही तरी वाजतोय. तर आयडिया काय करतात, सीटच्या वरनं घ्यायचं फक्त लॉकमध्ये कोंबायचं, विषय संपला. म्हणजे अशा केसमध्ये आपल्याला इन्शुरन्स कव्हर मिळणार नाही. यस, अगदी बरोबर आहे. कारण ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतोय काहीतरी झालं तर त्यावेळेला व्यक्ती आतमध्येच असते आणि ती सीट लागून असं जागेवरच असते. ही गोष्टीची फोटोग्राफ हे गोष्टी एक लक्षात घ्या की सेफ्टी फीचर्स आहेत हे, आणि हे सेफ्टी फीचर्स प्रत्येकाने यूज केले पाहिजेत. कारण तुम्ही म्हणता तसं प्रत्येक गोष्टीला आपण क्लेमशी रिलेटेड नाही करू शकत. परवा माझा मित्राचा अचानक मुलगा शेजारी बसला, त्यानं सीट बेल्ट घातला पण त्याचा छोटा बच्चू साईडला होता आणि अचानक ब्रेक मारल्यामुळे तो पुढे समोर तोंडावर आपटला आणि त्या तोंडातून दात त्याचा पडला, रक्त यायला लागलं. तो जर सीट बेल्ट त्यानं घातला असता, बरोबर, हे ॲज अ सेफ्टी फीचर्स म्हणून ह्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे. किंवा आज हेल्मेटचा विषय तुम्ही सांगितलात, हेल्मेट हे कुठंतरी क्लेम मिळणार नाही म्हणण्यापेक्षा पण एक आपली सेफ्टी म्हणून तुम्ही घातलं. डोक्याला मार लागून किती लोक आज 2 व्हीलरवाले ॲक्सिडेंट आज आपण बघतोय. आणि कालच्याच ह्याच्यामध्ये मी तुम्ही सांगितलं की प्रत्येक 2 सेकंदाला आज भारतामध्ये एक ॲक्सिडेंट होतोय आणि ॲक्सिडेंटमधून मरण पावणाऱ्यांच्या लोकांची कितीतरी संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो, जर गाडीचा इन्शुरन्स नसेल तर पोलिसांचा होणारा त्रास वेगळा, त्याचबरोबर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई किंवा वकील आणि ते केस चालू राहणे, ह्याच्यासाठी म्हणून तरी कंपल्सरी इन्शुरन्स प्रत्येक गाडीचा असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला एक गोष्ट समजली की फुल इन्शुरन्सच असला पाहिजे गाडीचा. कारण बाकीचे जे काही थर्ड पार्टी वगैरे येते त्याचा काही उपयोग मला वाटते तसा होत नाही, समोरच्याला नुकसान भरपाई. पण आपण आपल्या घरातली लोक किंवा आपल्या गाडीतली लोक, आपली गाडी, ह्याचा सगळा कव्हर आहे तो फुल इन्शुरन्समधून मिळतो. त्यामुळे फुल इन्शुरन्सच मोस्टली घ्या, 0 डेप इन्शुरन्स घ्या. त्यामध्ये तुम्हाला ते ज्याप्रमाणे डिप्रिसिएशन होईल त्याप्रमाणे त्याची किंमत पण कमी होत, असलं काही प्रकार करत बसू नका. आणि हे जे आपण आता रायडरबद्दल बोललो प्रत्येक इन्शुरन्सच्या या, तर ते रायडरसुद्धा ॲड ऑन त्यामध्ये घ्या, भरपूर फायदे आहेत त्याचे. सगळ्यात महत्त्वाचं सीट बेल्ट, हेल्मेट ह्या गोष्टी इन्शुरन्स मिळतील, कवर मिळेल म्हणून वापरू नका. स्वतःच्या जीवाची काळजी करा. तर कार इन्शुरन्सबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील तर इथं जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय. त्यामध्ये तुम्हाला बिपिन पाटील साहेब पूर्ण शंका निरसन करतील आणि पूर्ण माहिती देतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ही साध्या सोप्या भाषेत मिळालेली आहे. आणि बिपिन पाटील साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन चांगले केले. त्यांच्याही चॅनलला जाऊन तुम्ही भेट द्या, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्सबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांच्याही चॅनल जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन इन्शुरन्सबद्दल तुम्हाला तिथं माहिती मिळेल. तर हा व्हिडिओ इथेपर्यंतच. पुन्हा भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय श्रीराम.